आपल्या देशात एकूणच गायींना फार महत्व आहे, त्यात देशी गायींना पुन्हा महत्व प्राप्त होत आहे। याच गायींना माजावर यायला उशीर लागतो। कोल्हापुरातल्या कणेरी मठात यावरती संशोधन करण्यात आलं आणि एकाच वेळी सगळ्या गायी माजावर आणून गाभण करता येईल अशी यंत्रणा तयार झाली। देशी वंशाच्या गायींमध्ये गाभण राहण्याचं प्रमाण कमी असतं, तसंच या गायी लवकर माजावर येत नाहीत, त्यामुळे त्यांच्या दूध उत्पादनातही घट होते। ज्यावर कोल्हापूर जवळील कणेरी मठात एक प्रयोग करण्यात आला, तो म्हणजे गोठ्यातील सगळ्या देशी गायींना एकाच वेळी माजावर आणून गर्भधारणा करण्याचा। गेली 6 महिने हा प्रयोग कणेरी मठात सुरू आहे आणि तो यशस्वीही झालाय। कणेरीच्या गोशाळेमध्ये तंत्रज्ञानाचे प्रयोग राबवत असताना ओहुसिंक नावाची प्रणाली आहे। ही प्रणालीमध्ये जनावराचं स्त्रीबीज वाढण्यासाठीचा उपचार पहिल्या दिवशी, जनावराचं जे काही माजचक्रातील पीतग्रंथी आहे ते तोडण्याचा उपचार 7व्या दिवशी, असा केल्यानंतर 9व्या ते 10व्या दिवशी अनेक गायी माजावरती आल्याचं आढळून आलेलं आहे। या उपचारामध्ये जर पुन्हा एकदा स्त्रीबीज मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठीचा 9व्या दिवशीचा जर उपचार केला तर एकाच दिवशी म्हणजे 10व्या दिवशी माज न ओळखता सगळ्या गायी भरवता आल्या। अशा प्रकारचा उपचार, हा ओहुसिंक प्रणालीचा उपचार राज्यामध्ये सर्वच ग्रामपातळीवर होऊ शकतो। माज संकलन म्हणजे गोठ्यातील सगळ्या गायींमध्ये एकाच वेळी माजाची प्रक्रिया घडवून आणणे। या प्रक्रियेमध्ये गायीचे स्त्रीबीज सुटणे, कृत्रिम रोतन करणे, गर्भावस्था आणि एकाच वेळी प्रसूती या घटकांचा समावेश होतो। देशी गोवंशाच्या दूध, दही, तूप, गोमय, गोमूत्र यावर अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनानं उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। ही 19 जणांची समिती देशी गोवंशाच्या पंचगव्यावर वैज्ञानिक प्रमाणीकरणाची संशोधन प्रक्रिया करणार आहे। केंद्र शासनानं स्थापन केलेली ही समिती देशाचे आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली असून त्यामध्ये असणाऱ्या सदस्यात 19 विद्वज्जनांचा समावेश आहे। या समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या संशोधनाची दिशा देशपातळीवरील चांगल्या प्रकारच्या शिक्षण संस्थांमधून, संशोधन संस्थांमधून आणि अभियांत्रिकीची जी काही आपल्याकडे उपलब्ध सोय आहे, IIT सारख्या ज्या मान्यवर संस्था आहेत तिथल्या सोयी ज्या आहेत त्यांचा वापर करून होणार आहे। या तंत्रासाठी इंट्राव्हेजिनल डिव्हाइसचा वापर करण्यात येतो। या तंत्रामुळे सगळ्या गायी एकाच वेळी गाभण जातात आणि त्यामुळे त्यांचं व्यवस्थापन करणंही सोपं जातं। शिवाय दूध उत्पादनातही वाढ होते। मात्र हे तंत्र पशुतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहे। गाय माजाला आणायची आणि एक नाही तर एकाच वेळेस किमान 20-25 संख्येच्या गायी माजावरती आणायच्या, एकाच दिवशी आणायच्या। अशा प्रकारचे जर प्रयोग राबवले तर मग कृत्रिम रेतनाचा प्रयोग असो किंवा प्रक्षेत्रावरती असणारं गोवंशाचं व्यवस्थापन असो, ते सुलभपणे करता येत राहतं। ज्या गायी माजावरती येत नाहीत अशा गायी जर माजावरची आणायच्या असतील तर 8 ते 10 दिवस त्यांच्याकडच्या स्त्रीबीजांडावरती होणारी स्त्रीबीजांची वाढ ही आपल्याला थांबवता येत राहते आणि 10 दिवसानंतर जेव्हा स्त्रीबीजाची थांबलेली वाढ एकदम काढून घेतली जाईल किंवा तिचा परिणाम थांबवला जाईल तेव्हा ह्या सगळ्या गायी 11व्या किंवा 12व्या दिवशी माजावरती येतात। देशी गायींचं गाभण जाण्याचं प्रमाण कमी असल्यानं त्यांच्यापासून दूध उत्पादन कमी होतं। मात्र गोमयाच्या उत्पादनासाठी त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। आता या तंत्रामुळे देशी गायींची दूध उत्पादनाची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे। सहसा उन्हाळ्यात दूध उत्पादन कमी होतं। या तंत्राचा वापर करून जानेवारी-फेब्रुवारी मध्ये गायींची प्रसूती घडवून आणता येते आणि उन्हाळ्यातही दूध उत्पादन करता येते। या तंत्रामुळे देशी गायींच्या पालनकर्त्यांना नवी उमेदच मिळणार आहे। चंद्रशेखर खोले, ABP माझा, कोल्हापूर।